ऐश्वर्याज क्रिएटिव्ह कट्टामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर लवकरच श्रावण मास येत आहे, तर त्यासाठी आपण बनवूया साबुदाण्याचे थालीपीठ. एक ककडी आणि एक मध्यम आकाराचे बटाट्याचे साल काढून घ्यावे. त्यानंतर यांना खिसून घ्यावे. त्यानंतर इथे मी 1.5 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट्टा घेतलेला आहे. चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. अर्धा चमच काळी मिरी पूड घेतलेले आणि एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. यात आता अर्ध लिंबू पिळावे. छान परत एकदा एक जीव करून घेऊया. छान एकजीव झालेला आहे. आता इकडे तवा घेऊया आणि त्यावर शेंगदाण्याचं तेल टाकून थालीपीठ थापून घेऊया. सारणाचे छोटे गोळे घेऊन तव्यावर पसरून घेऊया. जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, असं थापून घेऊया. जर तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी हव्या असतील तर ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तसेच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. मीडियम टू हाय फ्लेमवर हे भाजून घेऊया. यावर शेंगदाण्याचे तेल टाकावे. यास 5 मिनिटं झाकून ठेवावे. आता 5 मिनिटं झालेले आहेत. याला दुसऱ्या बाजूने आपण भाजून घेऊया. ह्याला दोन्ही साइडनं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया. आता दोन्ही साइडनं आपलं थालीपीठ छान भाजलेलं आहे. याला काढून घेऊया. अशाच प्रकारे सर्व थालीपीठ करून घेऊया. एन्जॉय.